26 जानेवारीचा उपलक्ष साधत उद्यान विभागाने फूल प्रदर्शनी जे आहे ते या ठिकाणी आयोजित केलेली आहे। नागपूरच्या विधान भवनामध्ये ही पुष्प प्रदर्शनी आयोजित करण्यात आली। या ठिकाणी जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या क्वालिटीची फुलं जी आहेत ते आपल्याला पाहायला मिळते। त्यातच काही फुलं जे आहे ते बीड केलेली सुद्धा फुलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नागपूरकर या पुष्प प्रदर्शनीला भेट देताना पाहायला मिळते आहे। वेगवेगळ्या क्वालिटी आणि वेगवेगळी झाडं जी आहे फुलं जी आहे त्यांच्याबद्दलची माहिती घेताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते। एकंदर विधान भवनात आयोजित केलेल्या या पुष्प प्रदर्शनीला मोठा प्रतिसाद लाभताना आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि प्रत्येकाने एक या ठिकाणी जर आपण बघितलं तर कलात्मक अशा प्रकारे ते आपली फुलं जी आहे ती या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे आणि उद्यान विभागाकडून हे आयोजन करण्यात आलेलं आहे। दरवर्षी अशा प्रकारचं आयोजन उद्यान विभागाकडून केलं जातं। मात्र यावर्षी जर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे फुलं आहे ती या ठिकाणी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। नेमकी कुठल्या प्रकारची फुलं आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। काय सांगाल, काय कुठल्या प्रकारची फुलं या ठिकाणी आहेत उपलब्ध? नमस्कार निसर्गप्रेमी नागपूरकर, मी गार्डन सुपरवायझर PWD नागपूर। या आपल्या फ्लावर शोमध्ये जवळपास गुलाब फुले, विविध प्रकारची गुलाब फुले, विविध जातीची गुलाब फुले, नंतर सीजनल नॉन सीजनल फ्लावर्स, त्याच्यानंतर इंडोर प्लांट्स, आउटडोर प्लांट, त्यामध्ये पुष्परचना, ड्राय फ्लावर अरेंजमेंट आणि परत लहान मुलांसाठी फ्लावर अरेंजमेंट, इंडोर आउटडोर फ्लावरिंग प्लांट्स। किती प्रकारची या ठिकाणी फुलं आहेत? या ठिकाणी जवळपास विविध 8 गटांमध्ये जवळपास 50 प्रकारच्या पुष्प आणि फ्लावरिंग प्लांट्स यांचे प्रदर्शन आहेत। कॉम्पिटिशन असते त्यामध्ये आणि विविध निसर्गप्रेमी त्यांचे प्लांट्स आणतात आणि त्याच्यामधून नंबर निवडला जातो। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या गटांमार्फत या ठिकाणी अशा प्रकारचे फ्लावर्स आणले जाते, ते डेकोरेट केली जाते आणि या ठिकाणी ठेवले जाते। नागपूरकर जे आहे ते या पुष्प प्रदर्शनीचा या ठिकाणी जे आहे ते पाहताना आपल्याला पाहायला मिळते आहे। पुष्पप्रेमी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। लहान मुलं असो किंवा महिला असो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येऊन हे वेगवेगळ्या प्रकारची जे फुलं आहे ते बघताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।